राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे, त्याआधीच हालचालींना वेग आलेला आहे। आमदार धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, काय ताजे अपडेट आहे? धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले। नक्की सागर बंगल्यावरती कळबते सुरूच आहेत, कारण की 5 तारखेला शपथविधी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या आधी उपमुख्यमंत्री कोण, मुख्यमंत्री कोण याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे। गृहमंत्री कोण याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आता इथे कळबते सुरू झाले आहेत। काही वेळापूर्वी बावनकुळे सागर बंगल्यावर आले होते आणि आता धनंजय मुंडे, अजितदादा गटाचे धनंजय मुंडे हे पोहोचलेले आहेत। एकंदरीतच अजितदादांचा कोणता राजकीय महत्त्वाचा मेसेज घेऊन ते पोहोचलेले आहेत आणि कदाचित थोड्या वेळात फडणवीस हे सागर बंगल्यावर निघतील आणि कदाचित ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतात, त्यांची विचारपूस करू शकतात। त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांची विचारपूस करू शकतात आणि एक चर्चा होऊ शकते या सर्व गोष्टींची। मंत्रिमंडळ विस्तार आहे, त्याचबरोबर कोणती ऑफर दिल्लीकडनं आली आहे का, काही संदेश दिल्लीकडनं आले आहे का मुख्यमंत्र्यांसाठी, या सर्व गोष्टींची चर्चा होऊ शकते। त्यामुळे एकंदरीत ह्या सर्व बैठक आहे राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या बैठक आहेत असं आपण बोलू शकतो। एक सूत्र सुरू झालेली आहे की खलबतं सुरू झालेली आहे। 5 तारखेची जी तयारी आहे त्याच्या आधी ही सर्व गणित बसवायची आहेत, त्यामुळे ह्या सर्व बैठका खूप महत्त्वाच्या समजल्या जातात। निश्चित, धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।